स्वागत आहे तुमची प्रीती अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण क्लास 10 त्याचा भाग नंबर 2 यामधील चॅप्टर नंबर 1 आनुवंशिकता व उत्क्रांती यामधील डार्विनचा सिद्धांत आज आपण इथे अभ्यासणार आहोत। लक्ष द्या, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आपण आज बघणार आहोत। बघा, चार्ल्स डार्विन जे होते त्यांनी विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने त्यांनी गोळा केले होते आणि त्यांच्या मग निरीक्षणावरून डार्विनने काय केलं की पुढे सक्षम ते जगातील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्यांनी प्रसिद्धीस दिला चार्ल्स डार्विनने। आता डार्विन यांनी काय केलं, यासाठीच ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तकही त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे। आता याचे स्पष्टीकरण देताना डार्विन काय म्हणतो की सर्व जीव हे प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात आणि हे सर्व जीव काय करतात की एकमेकांशी स्पर्धा करतात। त्यांचा जिवंत राहण्यासाठी एकमेकांशी जीवघेणी स्पर्धा चालू असते आणि मग या स्पर्धेमध्ये जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तो जिवंत राहतो, ठीक आहे, तो तगून राहतो। पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवड ही महत्त्वाची असते। कारण काय असते की निसर्गात सुयोग्य जे जीव आहे तेच काय करतात, जीवन जगतात। आता जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यासह ते काय होते, नवीन प्रजाती हे तयार करतात। आता बघा, डार्विनचा हा जो काही सिद्धांत होता याला काही आक्षेप सुद्धा आहे। मग आक्षेप कुठले आहे तर नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही, आक्षेप दिले बरं। नंतर उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही आणि थर्ड, सावकाश होणारे बदल व एकमेव होणारे बदल यांचा उल्लेखही केलेला नाही। बघा, लक्ष द्या, परत एकदा मी समजावून सांगते। आपण काय बघत आहोत, आपण क्लास 10 चा जो भाग 2 आहे त्यामधील चॅप्टर नंबर 1 आनुवंशिकता व उत्क्रांती यामधील डार्विनचा सिद्धांत आपण बघत आहोत। पूर्ण नाव काय आहे, चार्ल्स डार्विन। आता डार्विनने काय केलं की चार्ल्स डार्विनने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे काय केलं, असंख्य नमुने गोळा केले। विविध प्रदेशामध्ये तो गेला, विविध प्रदेशातील प्राण्यांचे, ओके, त्याच्यानंतर वनस्पती यांनी काय केलं, त्याचे असंख्य नमुने त्याचे गोळा केले आणि त्यांच्या निरीक्षणावरूनच काय केलं, पुढे मग डार्विनने सक्षम ते जगातील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्यांनी प्रसिद्ध केला। त्यांनी पुस्तक लिहिले, पुस्तकाचं नाव काय, त्यांचं ओरिजिन ऑफ स्पेसीज, हे तुमचं एमसीक्यू मध्ये येऊ शकतं। त्याच्या पुस्तकाचं नाव काय, ओरिजिन ऑफ स्पेसीज, ओके। मग आता याचे मात्र स्पष्टीकरण देतो। स्पष्टीकरण देताना डार्विन काय म्हणतो की सर्व जीव काय करतात, प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात आणि जीवन जगण्यासाठी त्यांची जीवघेणी स्पर्धा चालू असते। परंतु तरी सुद्धा काय होते की जीव निसर्गामध्ये कोणते जीव जगतात की जो जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच जीव निसर्गामध्ये जिवंत राहतो। आणि कारण की काय की नैसर्गिक निवड ही काय असते, महत्त्वाची असते, ओके। आणि जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात, आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यासह ते काय करतात, नवीन प्रजाती तयार करतात। आता बघा, डार्विनचा जो काही हा एवढा चांगला मस्त सिद्धांत आहे आणि याचा खूप फेमस झाला हा सिद्धांत आहे, पण तरी सुद्धा प्रत्येक चांगल्या गोष्टीमागे त्याला आक्षेप हे असतातच। मग याचे आक्षेप आहे की नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला एकतर कारणीभूत नाही, हा पहिला आक्षेप आहे। मग आहे की उपयोगी आणि निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही आणि सावकाश होणारे बदल व एकमेव होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही। अशा प्रकारे आज आपण चार्ल्स डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत बघितलेला आहे। याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया। तोपर्यंत धन्यवाद।